बघा, ज्या वाल्मिक कराडने उभा महाराष्ट्र हादरवून टाकला आहे त्याचे फोटो, त्याचीच चौकशी करणाऱ्या SIT मधल्या पथकातल्या त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत. आता नंतर त्या अधिकाऱ्यांना हटवला हा भाग वेगळा, पण यामुळे चौकशी कशी होणार असा प्रश्न विचारला गेला होता. अहो, मंत्री धनंजय मुंडे यांचे तर त्याच्याशी खुले संबंध आहेतच, पण आता एक असा फोटो समोर आलेला आहे की ज्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडून गेली आहे. मित्रहो, नमस्कार. बीड जिल्ह्यामधल्या मस्साजोग जे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, त्या हत्येच्या प्रकरणामुळे राज्य सरकार चांगलेच अडचणीत आलेले आहे. ते दाखवत नाहीत, पण जनतेच्या मनामध्ये या घटनेनंतर राज्य सरकारबद्दल जे काही भावना आहेत त्या संतप्त आहेत, प्रक्षुब्ध आहेत. बघा, या हत्या प्रकरणामध्ये रोज एक नवे खुलासे होत आहेत, धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अहो, विशेष म्हणजे विरोधकांनीही हे प्रकरण आता चांगलं लावून धरलेलं आहे. त्या अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी रोज होत असली ना बघा, आणि त्यासाठी जनताही रस्त्यावर उतरलेली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर काही बोलत नाहीत. अजित पवार तर काय म्हणाले बघा, पुरावा मिळाल्याशिवाय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही. अहो, काय हे? आजवर अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत, इतिहास आहे मोठा, आणि त्यावेळी फक्त आरोपच झालेले होते. मग आता अजित पवार यांना कसले पुरावे हवेत हो? देशमुख हत्या कशी झाली, कुणी केली, त्यामागे कोण आहे, हे आता काही लपून राहिलेलं नाही. तरीही अजित पवार म्हणतात पुरावा मिळू द्या, मग बघू. अहो, आता बघा, महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तर खोटे आरोप झालेले होते ना हो, पण लगेच ते राजीनामा देऊन मोकळे झाले. अहो, आणखीही अनेक मंत्री असेच घरी गेलेले आहेत. अहो, इतरांचं कशाला? अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता, तेव्हा त्यांनीही राजीनामा दिलेला होता. नैतिकतेचं कारण त्यांनी दिलं होतं. आता मग मला सांगा, ही नैतिकता आताच या मुंडेच्या बाबतीत कुठे गेली हो? संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्यानंतर हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली. अर्थात या मागणीनं चांगलाच जोरही धरलेला आहे. दरम्यान एकीकडे वाल्मिक कराडला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात असताना आता शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एक फोटो आता पोस्ट करून खळबळ उडवून दिलेली आहे. हा फोटो पोस्ट करीत मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत, जनता अगतिक झाली आहे असा दावा त्यांनी केलेला आहे. अहो, एकतर वाल्मिक कराड यांचे धनंजय मुंडे यांच्याशी असणारे जवळचे संबंध, अर्थात हा काही कुणी केलेला आरोप नाही, हा स्वतः धनंजय मुंडे यांनी हे कबूलही केलेलं आहे ना. मग संशयित आरोपीला राजाश्रय नाही असं कसं म्हणायचं? कराड आणि मुंडे यांचे संबंध तर उघड आहेत, पण आणखी कोणाकोणाशी या संशयित आरोपीचे संबंध आहेत? मुंडे यांच्यासोबतचे काही फोटो समाज माध्यमावर फिरत आहेत, पण आता संजय राऊत यांनी एक फोटो सार्वजनिक करून प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. अहो, राजकीय वर्तुळात या एका फोटोची मोठी चर्चा तर सुरू झाली आहेच, पण आता आरोपींची निष्पक्ष चौकशी कशी होणार? देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय कसा मिळणार? असे अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. अहो, ज्या वाल्मिक कराड यांच्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरून गेलेला आहे, त्या कराडचा फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत देखील आहे असा एक फोटो संजय राऊत यांनी सार्वजनिक केलेला आहे. आता हा फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. बघा, संजय राऊत यांनी X या समाज माध्यमावर हा फोटो पोस्ट केलेला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दोन्हीही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही तिथं बसलेले आहेत.
संतोष देशमुख यांच्या खुनाचा आरोप असलेला वाल्मिक कराड हा देखील या फोटोमध्ये उभा असलेला दिसतो आहे। विशेष म्हणजे वाल्मिक कराडच्या बाजूला, म्हणजे जिथं वाल्मिक कराड उभा आहे त्या बाजूला शेजारी अगदी खांद्याला खांदा लावून म्हणा ना, धनंजय मुंडे उभे असलेले दिसत आहेत। या फोटोवर बघा 21 ऑगस्ट 24 रोजीची प्रिंट झालेली तारीख आहे, म्हणजे हा फोटो काही फारसा जुना नाही, केवळ 4 महिन्यापूर्वीचा हा फोटो आहे, म्हणजे ताजा फोटो आहे। हा फोटो पोस्ट करून एका फ्रेममध्ये सगळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत। ग्रामस्थ म्हणतायत सरकारला जमत नसेल तर सरकारनं गावाला लाकडं पाठवून द्यावी, आम्ही सगळे जाळून घेतो, असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे, आगतिक जनता, असं म्हणत संजय राऊत यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। संजय राऊत यांनी सार्वजनिक केलेल्या या एका फोटोनं अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत। अहो, एवढ्या बड्या नेत्याशी कोणाचे संबंध असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई करायला सरकारचे अधिकारी कसे धजावतील हो? अशा व्यक्तीची खरी चौकशी होईलच कशी? अहो, या आरोपीला फाशीची शिक्षा द्या असं म्हटलं जातं, आणि पण त्यासाठी पुरावे तर लागतात ना हो न्यायालयात। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या विरोधात कुठला अधिकारी आपली नोकरी डावावर लावणार आहे हो? आता म्हटलं जाईल फोटो काय हो, कोणी कोणावरही काढू शकतो, कधी काढले आम्हाला माहीत नाही, ते खरंही आहे, काही अंशी ते खरंही आहे। पण बघा, एवढे मोठे आरोप असलेला संशयित आरोपी एवढ्या बड्या नेत्यांच्या पर्यंत पोहोचतो कसा? काय काम असतं या अशा लोकांचं या बड्या नेत्यांच्याकडं? भलेही बघा या नेत्यांचे काही संबंध त्यांच्याशी नसतीलही, पण असे फोटो जनतेला काय संदेश देतात? असे फोटो पाहून अधिकारी काय विचार करू शकतात? अहो, ज्याची चौकशी करण्यासाठी ती SIT स्थापन करण्यात आली त्या पथकातील पोलीस अधिकारीची फोटो त्याच संशयित आरोपीच्या सोबत, म्हणजे या कराड सोबत आता काय बोंबलार? अहो, आता तर थेट राज्याचे मुख्य प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोटो। न्यायाची अपेक्षा करणार कशी करणार तुम्ही सांगा? मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी हा कराड संबंधित आहे की नाही हे काही या फोटोवरून सिद्ध करता येणार नाही। त्यामुळं या नेत्यांच्यावर थेट आरोप करणं देखील तितकंच योग्य नाही। पण जनतेत जो संदेश गेला आहे तो नक्की धक्कादायक आहे, खळबळजनक आहे, हे मात्र निश्चित ना। अहो, या नेत्यांनी त्याचा आता खुलासा करायला हवा ना। आता ते करतील की नाही आपल्याला माहीत नाही, आपण पाहत राहूया, नाहीतरी बाकी आपल्या हाती काय आहे हो? मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।